तर प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी प्रफुल्ल लोढा यांचे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील त्यांच्यासोबतच सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे देखील फोटो दाखवले। तर एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती खराब झाल्याने ते आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। गिरीश महाजनांनी प्रफुल्ल लोढा यांचे इतर नेत्यांसोबतचे देखील फोटो दाखवलेले आहेत। शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे देखील फोटो गिरीश महाजनांनी दाखवलेले आहेत। या ठिकाणी जामनेर पोलमध्ये छापेमारी झाली असं त्यांनी खडसेंनी मला काही कळत नाही खडसेंबद्दल। तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल। म्हणजे ते तपासासारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली, ते फार गौण झालेलं आहे। पण काय वारंवार वर्ष एकच विषय मागच्या काळात बदल शिडी माझी ईडी लावा लागली, तुमची ईडी गेला, तुमचा 3 वर्ष आत गेला, कुठे आली तुमची सीडी, कोणती सीडी आहे? म्हणजे नाहक बदनाम। आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही, मतदारसंघात पडू शकत नाही, आपण त्याला जिल्ह्यामध्ये शोध देऊ शकत नाही, कुठे हरवू शकत नाही। मग सगळ्यात सोपा मार्ग काय? बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार, हे माझ्याकडे सीडी आहे, आपण दाखव ना बाबा, दाखवा काय तुमच्याकडे। तर ते काही नाही, अरे आत्ता होती हो, कुठे गेली, हरवली अशी कशी काय हरवली? अशी हरवते का कोणाची सीडी? म्हणजे इतकं बालिश स्टेटमेंट, बालिश गोष्टी ते त्या ठिकाणी करतायत, तरी पण भोगतायत सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत। इकडे अडकले की वरती लोटांकडे घालतात, पाय चाटतात, परत खाली येतात।